महाराष्ट्र से ही है, जहां भाषा विवाद का मुद्दा दिन ब दिन गर्माता ही जा रहा है। ऐसे में महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस का एक बड़ा बयान सामने आया। तमिलनाडु के बाद महाराष्ट्र में भाषा विवाद के बीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्पष्ट कहा है कि किसी पर हिंदी थोपी नहीं जाएगी। उन्होंने कहा कि पहले की ही तरह राज्य में मराठी ही अनिवार्य भाषा रहेगी। विपक्षी दलों, विशेषकर शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने आरोप लगाया है कि राज्य सरकार द्वारा राष्ट्रीय शिक्षा नीति के तहत त्रिभाषा फॉर्मूले को लागू करने की मंजूरी दिए जाने के बाद महाराष्ट्र में हिंदी थोपी जा रही है। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने साफ कर दिया है कि राज्य में मराठी भाषा का दबदबा बना रहेगा और हिंदी को थोपने की कोई साजिश नहीं है। लेकिन फडणवीस ने लोगों की सोच पर भी सवाल उठाए। उन्होंने कहा कि मुझे हैरानी होती है कि हम अपनी भारतीय भाषाओं जैसे हिंदी का विरोध करते हैं, लेकिन अंग्रेजी की तारीफों के पुल बांधते हैं। मुख्यमंत्री ने कहा, राज्य में हिंदी भाषा को थोपे जाने संबंधी चिंताओं को खारिज करते हुए उन्होंने कहा कि मराठी भाषा अनिवार्य बनी रहेगी। विपक्षी दलों, विशेषकर शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने आरोप लगाया है कि राज्य सरकार द्वारा राष्ट्रीय शिक्षा नीति के तहत त्रिभाषा फॉर्मूले को लागू करने की मंजूरी दिए जाने के बाद महाराष्ट्र में हिंदी थोपी जा रही है। फडणवीस ने कहा कि यह कहना गलत है कि हिंदी थोपने का प्रयास किया जा रहा है। महाराष्ट्र में मराठी अनिवार्य रहेगी, इसके अलावा कोई अन्य अनिवार्यता नहीं होगी। भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष यांनी हिंदी भाषेच्या संदर्भात आपल्याला एक पत्र दिले। नेमकं हिंदीच्या बाबत जे राज्यात सध्या सुरू आहे त्याबद्दल आपण बघा, असं आहे, हे पत्र तर काही मी वाचलं नाही, पण पहिली गोष्ट ही समजून घेतली पाहिजे की मराठीच्या ऐवजी हिंदी अनिवार्य केलेली नाही। मराठी अनिवार्यच आहे, पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकण्याकरता त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। 3 भाषा शिकणं अनिवार्य आहे आणि या 3 भाषांपैकी 2 भाषा या भारतीयच असल्या पाहिजेत, अशा प्रकारचा नियम आहे। त्यामुळे 2 भारतीय भाषांमध्ये एक तर मराठी आपल्याकडे कंपल्सरी आपण केलेली आहे, दुसरी भाषा कोणती, तर ती कुठली भाषा घेतली मराठी, तर ती कुठली भाषा घेतली भारतातली, तर ती हिंदी घ्यावी लागेल, ना तर तमिळ घ्यावी लागेल, ना तर मल्याळम घ्यावी लागेल, ना तर गुजराती घ्यावी लागेल, ना तर अजून कुठली तरी घ्यावी लागेल। याच्या बाहेरची तर तुम्हाला घेता येणार नाही। आता याच्यामध्ये ज्यावेळेस समितीने मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यांच्याकडे रिपोर्ट दिला, त्यावेळेस तिसरी भाषा जी आहे ही जर हिंदी ठेवली तर त्याचे शिक्षक आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यातनं आपल्याला अधिकच्या शिक्षकांची आवश्यकता पडणार नाही। इतर भाषा ठेवल्या, समजा मल्याळम ठेवली, कन्नड ठेवली, गुजराती ठेवली, तर त्याचे शिक्षक उपलब्ध नाहीत आणि म्हणून कुठेही अतिक्रमण नाही। तर ही त्यांची शिफारस आहे। आमचं तर मत आहे आणि या संदर्भात आम्ही निर्णय देखील घेणार आहोत की कोणाला हिंदीच्या व्यतिरिक्त तिसरी भाषा जर शिकायची असेल तर ती शिकायची मुभा आम्ही पूर्णपणे देऊ, कारण तशी मुभा ही नवीन शैक्षणिक धोरणाने दिलेलीच आहे। मात्र किमान 20 स्टुडंट जर असले तर त्याला वेगळा शिक्षक देता येईल। 20च्या खाली स्टुडंट्स असले, विद्यार्थी असले, तर मात्र ऑनलाईन किंवा कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं ती आपल्याला शिकवावी लागेल। विशेषतः आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉर्डरच्या एरियामध्ये जे आपले सीमावर्ती भाग आहेत, या भागांमध्ये अनेक वेळा अशा प्रकारचे शिक्षकही उपलब्ध असतात आणि अशा प्रकारची द्विभाषा पद्धत देखील त्या ठिकाणी असते। अशा ठिकाणी वेगळा निर्णय घेता येईल, पण कुठेतरी हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय हे म्हणणं चुकीचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मराठीचीच सक्ती असणार आहे, इतर कुठलीही सक्ती नाही। मला एका गोष्टीचं सातत्याने आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो, इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो। या संदर्भात मात्र मला आश्चर्य वाटतं की आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची ही का वाटते, याचाही विचार कुठेतरी